नमस्कार विद्यार्थी मित्र हो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ द्वारा 2020-21 पासून 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी नवीन अभ्यासक्रम अंमलात आणलेला आहे आणि नवीन मूल्यमापन पद्धतीमध्ये भौतिकशास्त्र या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचे प्रश्न असतात ते आहे शॉर्ट आन्सर वन टाइप ऑफ क्वेश्चन. म्हणजे थोडक्यात प्रश्नाची उत्तरे लिहा आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. तर यामध्ये कुठलाही प्रश्न विचारला असता त्यामध्ये सुबक आकृती, त्या आकृतीला नामनिर्देशन, डायग्राम, करेक्ट लेबलिंग किंवा 2 मार्कासाठी प्रॉब्लेम असेल, फॉर्म्युला अर्धा मार्क, सबस्टिट्यूशन अर्धा मार्क आणि रिझल्ट विथ प्रॉपर युनिट 1 मार्क किंवा एखादा लॉ असेल त्या लॉला एक्सप्लेन करा असं म्हटलं तर स्टेटमेंटला 1 मार्क, एक्सप्लेनेशनला 1 मार्क. तर अशा पद्धतीनं आपण शॉर्ट आन्सर टाइप ऑफ प्रश्नाची तयारी करूया. तर चला बघूया शॉर्ट आन्सर टाइप ऑफ. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. फिजिक्स चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनामिक्स या धड्यातील जे प्रश्न प्रकार आपल्याला बघायचं आहे शॉर्ट आन्सर SA1 शॉर्ट. व्हॉट इज शॉर्ट आन्सर SA1 जे की प्रत्येकी किती मार्काला विचारले जातात 2 मार्क्स ईच. पहिला प्रश्न बघूया काय दिलेला. पहिला प्रश्न ए फ्लायव्हील इज रिव्हॉल्विंग विथ ए कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. एक फ्लायव्हील आहे आणि ती फ्लायव्हील रिव्हॉल्व होत आहे म्हणजे फिरत आहे विथ कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी. समजा ही फ्लायव्हील अशी फिरत आहे. ए चिप ऑफ इट्स रिम. रिम म्हणजे हे बाहेरचा भाग. ए चिप आणि या रिमचा चिप म्हणजे तुकडा. ए चिप ऑफ इट्स रिम ब्रेक्स अँड फ्लाईज अवे. म्हणजे या फ्लायव्हीलचा एक तुकडा हा भाग तुटून असा बाहेर पडतो. देन व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स अँग्युलर वेलॉसिटी. तर हा चिप किंवा रिमचा तुकडा बाहेर पडल्यामुळं त्या फ्लायव्हीलच्या अँग्युलर वेलॉसिटीवर काय परिणाम होईल. आपल्याला माहित आहे की when the chip of rim of a flywheel moving with constant angular velocity breaks away. ज्यावेळेस त्या फ्लायव्हीलच्या रिमचा चिप म्हणजे तुकडा बाहेर पडेल. what happens to the mass of flywheel? mass of flywheel will decreases. mass of flywheel will decreases. and due to this decrease in mass, आता हा फ्लायव्हीलचा मास कमी झाला ड्यू टू डिक्रीज इन मास. what happens to moment of inertia of flywheel? moment of inertia of flywheel काय असेल mi into ri square. and if mass itself decreases then naturally moment of inertia will also decreases. म्हणजेच काय झालं की फ्लायव्हीलच्या रिमचा चिप तुटून बाहेर पडल्यामुळं त्या फ्लायव्हीलचा मास डिक्रीज झाला आणि फ्लायव्हीलचा मास हा डिक्रीज झाल्यामुळं त्या फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा काय झाला डिक्रीज झाला. बट वी नो दॅट L इज इक्वल टू I ओमेगा where L represent angular momentum and it is conserved. म्हणजे त्या फ्लायव्हीलचा अँग्युलर मोमेंटम कुठल्याही परिस्थितीमध्ये काय राहतो कॉन्स्टंट राहतो, कॉन्झर्व्ड राहतं. पण इथं चिप तुटल्यामुळं I डिक्रीज व्हायला लागला, मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज होतो. याचाच अर्थ अँग्युलर वेलॉसिटी काय व्हायला पाहिजे इन्क्रीज व्हायला पाहिजे की जेणेकरून अँग्युलर मोमेंटम ऑफ दॅट फ्लायव्हील शुड रिमेन्स कॉन्स्टंट. तर आपण काय सांगता येईल आपल्याला कि when the chip of rim of flywheel breaks away then mass of flywheel will decreases. It means moment of inertia I, it will decreases. But as angular momentum L is conserved but I decreases, it means there must be an increase in what angular velocity. So
in order to conserve the angular momentum, the angular velocity of flywheel will increase. हा इफेक्ट झाला. फ्लायव्हील काय होईल, फ्लायव्हीलची अँग्युलर वेलोसिटी काय होईल, मग फ्लायव्हीलची अँग्युलर वेलोसिटी ही इन्क्रीज होते. दुसरा प्रश्न बघूया. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ काय आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क, mi of circular disk, about a tangent in its plane, is 5/4 mr square. किती आहे, 5/4 mr square, where we know, आपल्याला माहित आहे, m is the mass of disk, r is the radius of disk. Then find its moment of inertia. mi काढायचं आहे. moment of inertia of what, circular disk, about an axis which is passing through its center and perpendicular to its plane. About an axis passing through its center and perpendicular to its plane. तर ह्या इथं बघा, इथं माझ्याकडं एक सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क दाखवलेली ही आहे. युनिफॉर्म डिस्क. व्हॉट इज द मास ऑफ दिस युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क? m is the mass and r is the radius. दिलेलं काय आहे, हियर इन दिस एक्झाम्पल व्हॉट वी हॅड गिवन, सी हियर व्हॉट इज गिवन टू अस, मोमेंट ऑफ इनर्शिया. काय दिलेलं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क अबाउट ए टँजेंट इन इट्स प्लेन, इट इज I1 इक्वल टू 5/4 mr स्क्वेअर. तर हा जो ॲक्सिस दाखवलेला, हा कसा ॲक्सिस आहे, इट इज ए टँजेंट which is drawn to the uniform circular disk, and this tangent is lying in its plane. Tangent is lying in the plane of the disk. So we are given the value of I1, and that I1 is equal to 5/4 mr square. 5/4 mr square. So let us consider, let us find out the moment of inertia mi of uniform circular disk about an axis which is along its diameter and passing through its center. Means it is I2 represent moment of inertia of uniform circular disk about any of its diameter. तर इथं लक्ष द्या, हे जे दोन ॲक्सिस आहे, एक आहे डायमीटर आणि दुसरा काय आहे, एक डायमीटर आहे आणि दुसरा ॲक्सिस कुठला आहे, tangent, which is lying in the plane of a circular disk. Means these two axes, they are what, parallel to each other. These two axes, they are what, parallel to each other, whereas this axis is passing through center and this axis is passing through any point O. Then we know very well that when we apply parallel axis theorem, let us apply parallel axis theorem. What happens? According to parallel axis theorem, this I1 moment of inertia of uniform circular disk about any axis which is parallel to what, the axis passing through its center of mass. What is the distance of separation between the two parallel axes? दोन parallel axis मधील distance of separation किती आहे? Distance of separation between two parallel axes is h equal to r. So आपल्याला माहित आहे I0 equal to IC plus m into h square. I0 म्हणजे इथं I1 आहे, IC means here it is I2, and h here is equal to r. H is equal to r, where h is nothing but radius of a circular disk. So according to or applying parallel axis theorem, I1 is found to be equal to I2 plus mh square, where h is equal to r. So let us put the value of h is equal to r. So what we will get? We will get this I2 is equal to I1 minus m into काय येईल मग mh square. इथं मी I2 कॅल्क्युलेट केला, I2 equal to I1 minus mh square, h is equal to r. So and I1 is given, I1 दिलेलं आपल्याला
5 by 4 mr square, it was given in the problem, minus mr square, so it is mr square by 4. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, moment of inertia of uniform circular disk about any of its diameter is I2 equal to mr square divided by 4. mr square divided by 4. It means if I have another diameter, then mi about this diameter is also mr square by 4. Let these two diameters, they are at right angles to each other, and we are interested in finding the moment of inertia about an axis passing through what? Its center and perpendicular to its plane. म्हणजे मला काढायचं काय, मला काढायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क अबाउट एन एक्सिस which is passing through center and perpendicular to what? Plane of a disc. So which theorem I can apply? Mi of a circular disc, we know mi about any of its diameter, it is equal to what? mr square by 4. And according to perpendicular axis theorem, I3 must be equal to I2 plus I2. Why I2 plus I2? Because I2 represent moment of inertia of uniform circular disc about any of its diameter. Iz equal to Ix plus Iy. Iz equal to Ix plus Iy. हा perpendicular axis theorem चा mathematical form आहे. इथं Ix किंवा Iy हे दोन्ही काय रिप्रेझेंट करतात? दे विल रिप्रेझेंट मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एनी ऑफ इट्स डायमीटर, and it is found to be equal to mr square by 4. तर I3 equal to काय येईल मग? So here I3 is equal to I can write I2 plus I2, means I3 is equal to what? 2 times I2. I3 is equal to काय? 2 times I2, so it is 2 times mr square by 4. So this becomes equal to mr square by 2. mr square by 2. हेच इथं सांगितलेलं आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया अप्लाइंग परपेंडिकुलर एक्सिस थेरम, व्हाट हैपन्स ऑन अप्लाइंग परपेंडिकुलर एक्सिस थेरम, I3 becomes equal to I2 plus I2, that is 2I2, or I3 is equal to 2I2 into mr square by 4, or it is finally mr square by 2. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क अबाउट a tangent which is lying in its plane, about a tangent which is lying in its plane, if it is 5 by 4 mr square, then mi of a disc about along any of its diameter is mr square by 4, and mi of uniform circular disc about an axis passing through its center and perpendicular to its plane, it is mr square divided by 2. mr square divided by 2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न, डिराइव काय, नेक्स्ट क्वेश्चन, डिराइव एन एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम सेफ्टी स्पीड, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड with which a vehicle should move along a कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड. लक्षात ठेवा, बँक रोड नाही, काय विचारलेलं इथं? कर्व्ड हॉरिझॉन्टल रोड. अँड स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ इट, स्टेट द सिग्निफिकन्स ऑफ इट. So let us consider a situation here. What is that situation? Here we are having a vehicle. This vehicle is of mass m, and this vehicle is moving along a horizontal curved road such that C is the center of that horizontal curved road. C is what? Center of that horizontal curved road, and R is the radius of that circular path. Now we know that on the vehicle how many forces are acting? Vehicle is under the action of 3 forces. One is its weight mg acting vertically downward. Another force is normal reaction n, which is acting vertically upward. And remember, because this vehicle is not toppling, vehicle is not having any vertical motion, it means
this normal reaction N balances the weight of a vehicle. Normal reaction N will balances what? The weight of a vehicle. So these two forces, they will cancel each other. It means what I can say? I can say N is equal to M into G. Normal reaction balances the weight of a vehicle. Now along with this, there is one more force which is known as, there is one more force, that is Fs. It is known as force of friction between the wheels of vehicle and surface of road, and it is directed towards the center of that circular horizontal road. Fs is pointing towards the center. Fs is pointing towards the center. So Fs represent force of static friction. Force of static friction. Remember, because this vehicle is performing circular motion, it means what is the centrifugal force acting on that vehicle? That centrifugal force is pointing away from the center, while static force of friction is pointing towards the center. Centrifugal force, it is mv square divided by r, and it must be equal to what? Force of static friction. It must be equal to force of static friction. So we are having a situation that normal reaction will be balanced by weight, and force of static friction, it is provided by centrifugal force mv square divided by r. तर आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, एक n इक्वल टू mg आणि दुसरा काय Fs इक्वल टू mv स्क्वेअर बाय r. Fs इक्वल टू व्हॉट? mv स्क्वेअर बाय r. आता फक्त मॅथमॅटिकल डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 आणि रिक्वायर्ड एक्झाम्पल, रिक्वायर्ड डेरिवेशन आपल्याला काढता येईल. तर n इक्वल टू mg, नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू वेट, बिकॉज that vehicle is not moving up and down, there is no toggling. दुसरं काय बघितलं आपण? फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. फोर्स ऑफ or the frictional force will be balanced by what? Frictional force balances the centrifugal force, that is Fs is equal to mv square by r and n equal to mg. Let us divide this equation 2 by equation 1. So what we will get? Fs by n equal to, बघायचं, Fs divided by n is equal to mv square by r divided by mg. So m and m get cancelled. So we are having the final expression Fs by n equal to v square by rg. Fs by n equal to what? V square by rg. Now let us see that as far as this Fs is concerned, force due to static friction, this Fs has, what is the maximum force due to static friction? It is mu s into n, where what mu s is? Mu s is the coefficient of static friction. Force of static friction ची maximum किंमत किती असेल? Mu s into n. It is the maximum force of static friction that exists between the roads and tires of vehicle, that exists between what? Roads of tires and vehicle. So the corresponding speed when F is equal to Fs max, when Fs is equal to Fs max, then V is equal to what? V max. Then V is equal to what? V max. So Fs divided by n, which is equal to v square by rg. Now this equation here we are replacing, Fs is replaced by Fs maximum. So Fs upon n equal to Fs max upon n, and that is equal to, आता Fs max काय? Fs max, Fs max is equal to mu s into n. So here mu s into n divided by n, which is Fs max upon n. So this n get cancelled with n, and we are having mu s equal to, आता हा v स्क्वेअर, जेव्हा आपण Fs is equal to Fs max घेतलं तर v इक्वल टू काय घ्यावं लागेल आपल्याला? v max. So v स्क्वेअरच्या जागेवर काय घेणार आपण? v max स्क्वेअर. So the final expression is, what is the final expression? Fs max upon n, which is equal to mu s equal to v max square upon rg.
या इक्वेशन वरून आपल्याला व्ही मॅक्स इक्वल टू म्यू एस अंडर रूट ऑफ म्यू एस इंटू आर जी, कारण व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्वल टू म्यू एस इंटू आर जी, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड. सो व्ही मॅक्स इज इक्वल टू under root of mu s divided by rg. So remember, this is the maximum as far as this expression is concerned. This is an expression for what? Maximum safety speed. V max equal to under root of mu s rg. This is an expression for maximum safety speed with which a vehicle can move along a curved horizontal road. परीक्षेत लक्षपूर्वक बघायचं, curved horizontal रोड. आता याचं सिग्निफिकन्स काय आहे? व्हॉट इज द सिग्निफिकन्स? दॅट द मॅक्झिमम सेफ्टी स्पीड, द मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ व्हेकल ऑन ए कर्व्ड रोड, इट डिपेंड्स ऑन, कशावर डिपेंड करतो? दॅट मॅक्झिमम सेफ्टी स्पीड इट डिपेंड्स अपॉन द फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड द सरफेस ऑफ रोड. फ्रिक्शन बिटवीन म्यू एस म्हणजे फ्रिक्शन बिटवीन tires of vehicle and surface of road. Second thing, it depends on radius of curved road. त्या curved road चा radius किती आहे म्हणजे r वर डिपेंड करतो. आणि तिसरा आहे की त्या ठिकाणी acceleration due to gravity g ची किंमत किती आहे. acceleration due to gravity g ची किंमत किती आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4, पुन्हा एक एक्झाम्पल आहे. काय तो क्वेश्चन नंबर 4 बघा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस इज mi ऑफ ए बॉडी अबाउट गिवन ॲक्सिस. किती दिलेलं मोमेंट ऑफ इनर्शिया? 1.2 kg मीटर स्क्वेअर. आय दिलेलं आहे 1.2 kg मीटर स्क्वेअर. इनिशियली दॅट बॉडी इज ॲट रेस्ट. इनिशियली दॅट बॉडी इज ॲट रेस्ट मीन्स इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ऑफ बॉडी ओमेगा 0 इक्वल टू 0 रेडियन पर सेकंड. व्हॉट ड्युरेशन म्हणजे काय करायचं आपल्याला? टाइम टी काढायचं आहे. व्हॉट ड्युरेशन म्हणजे काय काढायचं? टाइम टी काढायचं. व्हॉट ड्युरेशन अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन ऑफ 25 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा दिलेलं आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा गिवन? अल्फा इज इक्वल टू इथं दिलेलं आहे 25 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. मस्ट बी अप्लाइड अबाउट दॅट ॲक्सिस in order to produce a rotational kinetic energy of 1500 joule. त्या बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी किती आहे? 1500 जूल. आता पहिले आपल्याला अल्फा दिलेला आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? इथं अल्फा इज गिवन, ओमेगा 0 इज गिवन मीन्स अल्फा विच इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी ओमेगा मायनस ओमेगा 0 डिवाइडेड बाय व्हॉट? ओमेगा मायनस ओमेगा 0 डिवाइडेड बाय टी. ओमेगा मायनस ओमेगा 0 डिवाइडेड बाय काय? टी. तर पहिले आपण अल्फाची किंमत, या अल्फाची किंमत दिलेली आहे, ओमेगा 0 दिलेलं आहे. आपण ओमेगा इन टर्म्स ऑफ टी काढूया आणि मग नंतर रोटेशनल कायनेटिक एनर्जी. काय फॉर्म्युला असतं रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा? हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हाफ एम व्ही स्क्वेअरच्या जागेवर काय लिहायचं आपल्याला? हाफ ऑफ कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतं? हाफ एम व्ही स्क्वेअर. रोटेशनल मोशन मध्ये मासच्या जागेवर काय घ्यायचं? रोटेशनल मोशन मध्ये मासच्या जागेवर घ्यायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अँड लिनियर वेलोसिटी इज रिप्लेस बाय व्हॉट? अँग्युलर वेलोसिटी. लिनियर वेलोसिटी इज रिप्लेस बाय अँग्युलर वेलोसिटी. तर बघूया आपण काय दिलेलं आहे आणि काय काढायचं आहे. आता अल्फा इज इक्वल टू काय असतं? अल्फा इज इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा 0 अपॉन टी. अल्फाची किंमत दिलेली आहे 25 इक्वल टू ओमेगा मायनस ओमेगा 0 किती आहे? बॉडी इज ॲट रेस्ट 0 अपॉन टी. So what I will get? Omega is equal to, I can express omega in terms of t. Omega equal to 25t. आता मला कायनेटिक रोटेशनल कायनेटिक एनर्जीची किंमत दिलेली आहे. रोटेशनल कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. तर काय करायचं मग? रोटेशनल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर. तर इथं बघा आता कायनेटिक एनर्जीच्या जागेवर मी 1500 जूल दिलेलं आहे इक्वल टू हाफ ऑफ आय ची किंमत दिलेली आहे 1.2 इंटू ओमेगा स्क्वेअर. ओमेगा इट इज 25t. ऑलरेडी आपण इथं अल्फावरून आपण ओमेगा काढलेलं आहे. ओमेगा इक्वल टू किती काढलेलं आहे आपण? 25t.
तर ही किंमत इथे ठेवली. नाव टी इज इक्वल टू, आता याला सिम्प्लिफाय केलं, 1500 गुणिले 2 भागिले काय 1.2 आणि हा 25चा स्क्वेअर, तर टी इक्वल टू 2 सेकंद मिळेल. काय मिळेल आपल्याला? टी इक्वल टू 2 सेकंद. तर फायनल आन्सर असेल अन अँग्युलर ॲक्सलरेशन मस्ट बी अप्लाइड फॉर 2 सेकंड सो एज टू गेट ए रोटेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ 1500 जूल. तर हा अगदी सोपा एक्झाम्पल. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 काय तो? क्वेश्चन नंबर 5. सी केअरफुली. ए बकेट containing water is tied to one end of rope 5 मीटर long. एक बकेट आहे, या बकेटला दोऱ्याने बांधले. या दोऱ्याची लांबी किती दिलेली आहे? ए रोप ऑफ 5 मीटर लॉंग अँड इज रोटेटेड इन, आता या बकेटला असं वर्टिकल सर्कलमध्ये रोटेट केलं, अँड इज रोटेटेड इन व्हॉट? वर्टिकल सर्कल. इथं कुठेतरी बकेट आहे आणि याला असं रोटेट करत गेलं. रोटेटेड इन वर्टिकल सर्कल अबाउट द अदर एंड. फाइंड द नंबर ऑफ रोटेशन. करायचं काय? नंबर ऑफ रोटेशन्स पर मिनिट. नंबर ऑफ रोटेशन्स पर सेकंड नाही, नंबर ऑफ रोटेशन्स पर मिनिट in order that water in the bucket may not spill. Water in the bucket may not spill. Water in the bucket may not spill. So, what is the radius of that circular orbit? Radius of that circular orbit r is equal to 5 meter. We know that when bucket is rotated in a vertical circle and when that bucket is at the top, water will not fall only when the velocity v is equal to what? Under root of rg. The speed with which that bucket is rotated, it is v equal to what? Under root of rg. So, we are given r is equal to 5 meter, r is equal to what? 5 meter. So, let us try to find out the number of rotations per meter. So, v is equal to under root of rg, but v is also equal to r omega. V is also equal to what? R omega, and omega is equal to twice pi n. So, n is equal to omega upon 2 pi. N is equal to omega upon 2 pi. So, v is equal to, आता आम्हाला फॉर्म्युला माहित आहे, v equal to under root of rg. It means this v which is equal to under root of rg, v which is equal to under root of rg, r is equal to 5. So, 5 into 9.8, so under root of 49, so 7 meter per second. So, the linear velocity with which that bucket must be rotated, it is 7 meter per second. But we know that n is equal to, what is n is equal to? Omega upon 2 pi. N is equal to omega upon 2 pi. But as n is equal to omega upon 2 pi, but v is equal to r omega, so omega is equal to v by r. So, this is v divided by 2 pi r. So, n is equal to v divided by 2 pi r. Now, put the value of v. N is equal to v divided by 2 pi r. So, it is 7 divided by 2 pi. Now, in place of pi, I can write 22 by 7. So, 7 divided by 2 into pi means 22 by 7 and divided by this r is equal to 5. So, I will get number of rotations per second is 4.9 divided by 22, but this is rotations per second, whereas in our example, what we have to calculate? Rotations per minute, rotations per minute. So, let us multiply this rotation per second 4.9 divided by 22 by 60, because in 1 minute in all there are 60 seconds are there. तर फायनल उत्तर येईल आपलं 13.37 rotations per minute, 13.37 rotations per minute. So, in examination you have to write your final answer as rotations per minute in order that rotations per minute in order that water in the bucket may not spill is 13.37 rotations per minute. 13.37 rotations per minute.
नाउ द नेक्स्ट क्वेश्चन विच इज क्वेश्चन नंबर 6. काय तो क्वेश्चन नंबर 6 बघूया. ए बॉडी वेइंग 0.5 kg, it is tied to a string, is projected with a velocity of, velocity किती दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड. The body starts whirling in a vertical circle, म्हणजे ही बॉडी वर्टिकल सर्कल मध्ये रोटेट होईल. If the radius of circle is, what is the radius of circle? Radius of circle is 0.8. Then find the tension in the string when body is at the top of the circle. Find the tension in the string when body is at the top of the circle. So see here, a body weighing 0.5 kg means mass of body is given 0.5 kg. Is projected with a velocity of 10 meter per second, means velocity u equal to 10 meter per second. If the radius of circle is, if the radius of circle is 0.8 meter, means r is equal to 0.8 meter, then find the tension at the highest point. Find the tension at the highest point. What is the tension at the highest point? Tension at the highest point is Th equal to m divided by r in bracket u square minus 5rg. U square minus 5rg. So let us put the value of mass 0.5, r 0.8, velocity is 10. So v u square means 10 square minus 5, r is 0.8 and g is 9.8. So if you calculate it, it comes to be what? 38 Newton. तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला शेवटी एक लाईन लिहावी लागते आणि ती लाईन काय आहे? ती असतं फायनल आन्सर. काय लिहिणार तुम्ही? द टेन्शन इन द स्ट्रिंग when the body is at the top of the circle is 38 Newton. Is 38 Newton. Is 38 Newton. धन्यवाद.